आणि रडत असताना डॉक्टरांना राहायला गेलं नाही, ते नाशिक गेले आणि आपल्या मठातून उदी आणि ओटीचे फुलं घेऊन गेले. त्याची बहीण गुरुवारी मठामध्ये सकाळी आली, स्वामींना नारळ ठेवलं आणि नारळावर अडचण सांगितली आणि ते नारळ मठामध्ये वाहिलं आणि तिथे गेल्या ओटीचे फुलं त्याच्या उशीशी ठेवले आणि जो स्वामींची उदी दिली होती, जो भस्म दिला होता, त्याच्या कपाळी लावला. एक अनुभव बघा स्वामींचा. हा कधी मठामध्ये आला नाही, आज पहिल्यांदा आलेला आहे. त्यांनी कधी स्वामी समर्थांचं नाव सुद्धा मुखामध्ये घेतलं नव्हतं आणि त्या बेशुद्ध अवस्थेत असताना त्याच्या कपाळी स्वामींची उदी लावली आणि 15 मिनिटानंतर तोच मुलगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणून लागला. आणि त्याच्या 8 दिवसामध्ये स्वामींच्या आशीर्वादामध्ये त्याला डिस्चार्ज दिला ना, सुकृत आपल्या मठा